सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधुसंतांना दंडवत प्रणाम. आज आपण 47व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. 45व्या सत्संगामध्ये आपण कर्म या विषयावरती चिंतन केलं. त्यानंतर मध्येच एका कार्यक्रमाला मला वशिष्ठाला जावं लागलं. त्या अनुषंगाने केलेला सत्संग मी आपणास पाठवला. खरं बरेच अन्य लोक असतात, त्यांच्या समोर आपण काय बोलावं असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. तर अशा प्रसंगी आपल्याला आपल्या धर्माचं तत्वज्ञान सांगण्याची एक संधी परमेश्वर कृपेने आपल्याला भेटत असते आणि त्या अनुषंगाने आपण आपलं तत्वज्ञान सांगावं आणि ते तत्वज्ञान इतरांपेक्षा कसं श्रेष्ठ आहे, परमेश्वराचं तत्वज्ञान कसं श्रेष्ठ आहे हे सांगण्याच्या प्रयत्नामध्ये काही इतर उदाहरणं देता आले तर द्यावेत. या अनुषंगाने मी आपणास वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने प्रवचनपर एक सत्संग पाठवला होता. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी दिला. 45व्या सत्संगामध्ये आपण कर्म हा विषय बघत होतो आणि आता 47व्या सत्संगामध्ये सुद्धा आपण कर्मावरती चिंतन करणार आहोत. मागच्या वेळेस कर्मावरती चिंतन केल्यानंतर बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की एकीकडे परमेश्वर सांगतात, कर्माचा सिद्धांत खोडतात आणि दुसरीकडे कर्माशिवाय तर काहीच होत नाही, कर्माचं आपल्याला चिंतन करायला लागतं. परंतु हे कन्फ्युजन जाण्यासाठीच आपण काही लीळा समोर घेतल्या होत्या. कोणतं कर्म कर्म होतं आणि कोणतं कर्म कर्म होत नाही याच्या ज्यावेळेस सूक्ष्म पद्धतीने जेव्हा तुम्ही चिंतन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. मागे आपण कर्माचे प्रकार बघितले होते. मानसिक, वाचिक आणि शारीरिक अशा पद्धतीनं कर्म होत असतं आणि तेच काही कर्म मानसिक शारीरिक कसं होतं किंवा वाचिक शारीरिक कसं होतं, परंतु ते सामर्थ्याचं कार्य आहे, सामर्थ्याचं कर्म आहे, हे आपण बघितलं होतं. आज आपण कर्माचे भोग जे आहे ते 4 पर्यायाने कसे भोगवले जातात हे बघणार आहोत. परंतु ते अगोदर आपल्या सूत्रपाठामध्ये परमेश्वरांनी काही कर्माच्या अनुषंगाने वचन सांगितले आहेत. कर्म चांडाळापाशी जाती चांडाळू चांग, किंवा कर्म जडापाशी भक्ती जड चांग, कर्म वासने पक्षी ब्रह्मवासना उत्तम. तर इथं सुद्धा कर्म हा शब्द किंवा हा चिंतन आल्यामुळं आपल्या लक्षात येईल. परंतु त्या लीळा जर आपण बघितल्या, त्या लीळेच्या माध्यमातून परमेश्वरांनी हे अधिक त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. स्वामींच्या सन्निधानात महादाईसा असतात आणि त्यांचे जे पूर्वश्रमीचे जे गुरु आहे दादोस, हे विद्यावंत असल्या कारणाने त्यांना आपले हे शिष्य परमेश्वराच्या सन्निधानी किंवा परमेश्वराला लाभलेले शिष्य ते कसे त्यातून तुटतील आणि आपल्याला मानतील असा त्यांचा प्रयत्न हट्टात चालू असतो. असंच एकदा संधी बघून ते महादाईसांना वाराणसीत जाण्यास सांगतात. त्या म्हणतात माझ्याकडे पैसे नाही, पण तरीही ते म्हणतात मी पैसे देईल तुम्हाला. जीवनामध्ये एकदा कधीतरी वाराणसीला जायलाच पाहिजे आणि तो योग आलेला आहे, सर्व लोक चालले तर तुम्ही जा. महादाईसा परमेश्वराकडे जाते, आपला मनोदय व्यक्त करते की मला वाराणसीला जायचंय. परमेश्वर त्यांना समजावतात की वाराणसीला काय बाई, इथल्या सारखे माणसं आहे, तिथं इथल्या सारखेच झाड आहे आणि तीर्थक्षेत्र व्रत हे दान ज्या गोष्टी आहे ह्या अमोचक आहे. तुम्हाला आमचं सन्निधान लाभलंय तर तुम्ही जाऊ नका. त्यातून त्यांचं मत परिवर्तन होतं. परंतु दादोसांकडे परत आल्यानंतर परत दादोस त्यांना समजावतात, भर घालतात. त्या पद्धतीनं असं 3 वेळा होतं. 3 वेळा देव त्यांना समजावतात, 3 वेळा दादोस त्यांना भर घालतात आणि नाविलाज असतो. मग महादाईसाला वाटतं की आता आपण जाऊनच यावं. म्हणून परमेश्वराकडे ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस ते परवानगी
घेण्यासाठी येत नाही, तर डायरेक्ट सांगतात की मी वाराणसीला जायचंय मला. दयाळू माळू कृपाळू परमेश्वराला त्याची कणव आली, त्यांचा काही अधिकार योग्यता असेल, त्या अनुषंगाने देव म्हणतात आता जायचंच आहे, तर तिथला काय आचार आहे तो बघा. आणि तो आचार सांगतात की तिथं स्वतःची जागा भाड्याने घ्या, स्वतः स्वयंपाक करा, आंधळ्या पांगळ्याला खाऊ घाला. अप्रत्यक्षरित्या अहेतुक भूत भजन त्यांना घडवून आणण्याचा परमेश्वर सांगतात, आणि तो भूत भजन झाल्यानंतरच ज्ञान होत असतं. या अनुषंगाने परमेश्वराने पहिले त्यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या क्रिया करून घेतली, आणि त्यातून नंतर ज्ञानाचं फळ प्राप्त होते. यातून परमेश्वराने त्यांना दीक्षित करण्याचा दृष्टांत सांगतात की विषयाकारणे एखादा जीव आपल्या परंपरा, समाज यातून बाहेर पडून काहीतरी निर्णय घेतो, त्यातून तो त्रास पण घेतो. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या प्राप्त करण्यासाठी किंवा परमेश्वराच्या साडा जीवाला काय नाही करावं लागणार, त्यावेळेस परमेश्वर सांगतात की जाणत्यापाशी व नियंता सांगू आणि कर्म चांडाळापाशी जात चांडाळ सांगू. म्हणजे एखादा व्यक्ती उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहे, परंतु त्याचं कर्म चुकीचं आहे, कर्म वाईट आहे, तर त्यापेक्षा एखाद्या चांडाळाच्या जातीत जर तो जन्माला आलेला असेल तर त्यापेक्षा तो चांगला. कर्मावरती ह्या जीवाची योग्यता अयोग्यता ठरत असते. आपण कसा धर्म पाळतोय, कशा पद्धतीने धर्म सांभाळतोय, आचार्य त्याचा धर्म परमेश्वराने सांगितलाय, त्यातून परमेश्वराची प्राप्ती. आपण धर्मात आहोत याला महत्व कशाने निर्माण होणार आहे की आपण तो धर्म किती समजून घेतलाय, किती जाणलेला आहे, आणि तो किती करण्याचा प्रयत्न करतोय. ती परमेश्वर जी वस्तू आहे आपली किती समजली आपल्याला, त्याच्या समर्थवादावरती आपली निष्ठा किती निर्माण झालेली, त्याच्यावरून या गोष्टी समजतात. हा कर्म चांडाळाचा दृष्टांत परमेश्वर सांगून ते समजावण्याचा प्रयत्न करतात की कर्म चांडाळापाशी जात चांडाळू सांग. तर तुमच्या कर्मावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही कोण आहे, कुठे जन्माला आले, त्याच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व काय आहे, तुमचं कर्म काय आहे, यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. त्याचप्रमाणे परमेश्वराने हा कर्माचा सिद्धांत वेगवेगळ्या सूत्रातून, वेगवेगळ्या लीळांमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कर्म चांडाळ किंवा कर्म जड हा जो विषय आपण जर समजून घेतला तर आपल्यात लक्षात येईल. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा परमेश्वरांनी 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये खूप सुंदर प्रकारे समजून सांगितलेलं आहे. कारण अर्जुनाला सुद्धा हे कन्फ्युजन होतं. परमेश्वरला अर्जुन देव स्पष्ट प्रश्न विचारतात 5व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच की तू एकदा कर्माचा संन्यास सांगतोस आणि पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करतोस, नेमकं मी काय करावं हे मला तू सांग. त्यावेळेस परमेश्वर स्पष्ट सांगतात की कर्म संन्यास आणि निष्काम कर्मयोग या दोन्ही परम कल्याणाच्या गोष्टी आहेत. म्हणजे कर्म करायचंय, परंतु परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेलं कर्म हे कर्म होत नाही. अहेतुक अदृष्टपर केलेलं जे कर्म आहे ते परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने होतं. परमेश्वर हवाय, परमेश्वरच पाहिजे, अशा उद्देशाने जेव्हा तुम्ही एखादं कर्म कराल त्यावेळेस त्याला कर्म म्हणून होत नाही. कारण परमेश्वराने सृष्टी जी निर्माण केलेली आहे ही परमेश्वर, या जीवाने परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी. परमेश्वर प्राप्ती करून आपलं जे जन्ममृत्यूचा जो रोग आपल्याला लागलेला आहे तो त्यांनी नाश व्हावा. त्यातून जे बी कर्म केले ते कर्मात मोडत नाही. जे निष्काम कर्म योग जो आहे तो परमेश्वर प्राप्तीला, जीवाच्या हिताला लागू पडतो. म्हणून एखादा जीव असतो, आपल्याला समाजामध्ये फिरत असताना असे खूप लोक भेटतात की मी चांगलं कर्म करतोय, मला भक्तीची काही गरज नाही, मला कुठं जायची काही गरज नाही.
त्या कर्मावरती त्याचा अहंकार निर्माण झालेला असतो का मी चांगलं करतो, कोणाला वाईट बोलत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, मी वाईट काही करत नाही, तर मला कशासाठी भक्तीची गरज आहे. पण त्याच्यासाठी परमेश्वर म्हणतात कर्म जडापाशी भक्ती जडचा. एखादा जीव असतो तो देवतेची भक्ती करतो, 2-2 तास मंदिरात जातो, विधी पाठ करतो, हे करतो ते करतो, तर त्या कर्म जड जो आहे, ज्याची कर्मावरती जास्त विश्वास आहे किंवा कर्मावरती जास्त त्याची निष्ठा आहे, त्याच्यापेक्षा हा भक्ती जड, तो कशा अज्ञानीने करतो, कुटनीची करतो, याला काहीच महत्व नाही, तो चांगला. याच्या पाठीमागचे कारण की कर्मातून त्याला परमेश्वर प्राप्तीचं जे क्रिया आहे, अहेतुक क्रिया, ती घडू शकत नाही, त्यामुळे त्याची चाल पुढे निर्माण होऊ शकत नाही. परंतु भक्ती जड जो आहे तो कधीतरी केव्हा तरी कुठेतरी कळत न कळत त्याचा अहेतुक भाव जर निर्माण झाला तर त्यातूनच त्याला त्याची योग्यता वाढते. कारण एखाद्या देवतेच्या ठिकाणी एखादा जीव जेव्हा भक्ती करतो आणि अहेतुकपणे कधीतरी त्याला वाटतं की मला सारं दिलंय, आता मला काहीच नको, मला फक्त तू हवा आहे, अशा पद्धतीनं अहेतुक जर विचार मनात येऊन त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली तर ती अहेतुक देवता स्वीकारत नाही आणि तो भाव तो जातो परमेश्वराकडे, आणि त्या पद्धतीनं त्या भावाने किंवा त्या क्रियेने त्याच्यात योग्यता निर्माण होऊन मग परमेश्वर बोध त्याला देतात. कर्मवासनापेक्षा ब्रह्मवासना उत्तम, या सूत्रातून सुद्धा परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय की एखाद्याची कर्मवासना आहे, कर्मावरती वासना आहे, त्याच्यापेक्षा ब्रह्मवासना ही उत्तम असते. कारण सर्व जग ब्रह्म असं म्हणून तो धार्मिकता करत असतो. धानाई नावाचे ज्या भक्त होता, सारंग पंडिताची मुलगी, ती देवाकारणे नटते थटते, सर्व हसतात तिला. परमेश्वर जेव्हा जातात तेव्हा परमेश्वर सुद्धा तिला विचारतात की कोणा कारणे, म्हणे श्री चांगदेवरावळा कारणे. त्यावेळेस जेव्हा बिडारावर आल्यानंतर बाईसा देवाला विचारतात की हे काय, हे कोणता भाव आहे, तर देव सांगतात बाई कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासना उत्तम. यातूनच पुढं तिची योग्यता वाढून अनुसरण आणि परमेश्वर प्राप्ती घडू शकते. म्हणजे कर्म आपण कर्मराटीत असताना कर्म करणं, संसारासाठी कर्म करणं, आपल्या जीवाच्या स्वार्थाच्या अनुषंगाने केलेली कर्म, ह्या कर्माने मनुष्य बांधला जातो आणि त्या कर्माने बंदिनी मनुष्य लोके, हे परमेश्वराने त्या कर्मामध्ये मनुष्य बांधला जाऊन मग ते सोडवण्यासाठी तो सतत जन्ममृत्यू करत राहतो. हे रहाटगाडगं त्याचं चालू असतं. परंतु तेच कर्म ज्यावेळेस ऊर्ध्वगतीला जातं की मला फक्त देव हवा आहे, परमेश्वर हवा आहे, किंवा मला धर्म जाणायचा आहे, धर्म जाणण्यातून मला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, ते ऊर्ध्वगतीचं जे जीवाच्या हिताचं जे कर्म जेव्हा जीव करायला लागतो ते मात्र ते कर्मात बसत नाही आणि म्हणून ते कर्म जीवाला लागत नाही. म्हणून परमेश्वरांनी जे भक्ती जड चांग, ब्रह्मवासना चांग, जाती जांडाळू चांग, ह्या ज्या शब्द वापरलेले ते जर आपण समजून घेतले त्या लीळेद्वारे किंवा परमेश्वराच्या कडेनी, तर आपल्याला लक्षात येईल का कर्माचा हा जो सिद्धांत अत्यंत सूक्ष्म आहे आणि तो कर्माचा सिद्धांत ज्याला कळाला, ज्याला समजला, तोच त्यातून सुटू शकतो, निघू शकतो. आपण आपल्या घरामध्ये आपल्या संसारासाठी केलेले कर्म ते आपल्याला लागतं, परंतु तेच मार्गामध्ये गेल्यानंतर आपण तिथं जी क्रिया करतोय सेवेच्या माध्यमातून, व्यापाराच्या माध्यमातून, तर ते कर्म दैवराटीत मोडतं आणि म्हणून त्यातून कर्मनाश होतोय किंवा ते कर्म त्याला लागत नाही. गीतेमध्ये परमेश्वरांनी हा कर्मसंयोग योग जो आहे तो खूप विस्तृतपणे सांगितलेला आहे, परंतु गीतेचं तत्वज्ञान समजण्यासाठी त्याचं सतत चिंतन किंवा काही साधू संतांकडून जर आपण समजून घेतलं तर समजू शकतं. म्हणून कर्म हा जो शब्द आहे किंवा कर्म हा जो विषय हा खूप मोठा आहे, गहन आहे. निरपेक्ष बुद्धीने केलेलं कर्म नाही तरी गीतेमध्ये लोकांना गीता भगवद्गीता कळोकांना कळोपर्यंत इतकं मात्र नक्की तर कर्म करायचे आणि फळाची अपेक्षा करायची नाही.
म्हणजे ते अप्रत्यक्षरित्या निरपेक्षच कर्म झालं, अहेतुकच झालं किंवा अदृष्टपरच झालं. फळाची अपेक्षा करायची नाही, म्हणजे कोणत्याही कामाला फळ भेटणारच आहे, अपेक्षा करो का न करो. परंतु ते फळ परमेश्वर म्हणून जर मिळवायचं किंवा परमेश्वराच्या उद्देशाने जर केलं तर ते मात्र कर्म होत नाही. आणि म्हणून कर्म हा जो विषय आपल्याला त्या पद्धतीनं समजून घ्यावा लागेल. आता कर्म मानसिके, वाचिके आणि प्रारब्धपर आपण मागच्या वेळेस समजून घेतलं. कर्माचा हा सिद्धांत खूप सूक्ष्म आहे. थोडंही विचार केला, थोडंही चिंतन केलं, कोणत्या हेतूने, कोणत्या भावाने आपण काय करतोय. परमेश्वराचा कॉम्प्युटर खूप मोठा आहे. थोडंसं सूक्ष्मातलं सूक्ष्म कर्म सुद्धा ते सेव्ह करतं आणि त्याचं फळ मात्र आपल्याला योग्य वेळी भेटत असतं. म्हणून या दैवराटीमध्ये चालत असताना खूप विचारपूर्वक पावलं टाकावं लागतात. धारधार तलवारीवर चालण्यासारखं आहे. ती कुशलता आपल्याकडे नसेल तर नक्कीच आपलं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. ती कुशलता असेल तरच आपण या धारधार तलवारीवरून आपण चालून जाऊ शकतो. तर ही कर्माची ही धारधार तलवार ही पेलण्यासाठी आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. आणि आपला हेतू परमेश्वर प्राप्तीचा जर असेल तर परमेश्वर नक्कीच त्यातून सहाय्य करून आपली योग्यता वाढत जाऊन आपण त्यातून बाहेर पडू. आपली विचारसरणी बदलत असते. आपण उपदेश घेण्याच्या अगोदरची विचारसरणी, उपदेश घेतल्यानंतर नामधारक अवस्थेत असलेली विचारसरणी, त्यानंतर थोडासा अभ्यास करायला लागलो, आपण सूत्रपाठ वाचायला लागलो, लीळाचरित्र वाचायला लागलो, कुठेतरी सत्संगाला जोडलो, 4 साधू संतांकडून गोष्टी ऐकायला लागल्या, त्यावेळची विचारसरणी. आणि त्यानंतर स्वतः आपण संशोधनात्मक अभ्यास करून परमेश्वराचं सूत्र काय सांगतंय, कोणत्या प्रकरणातून परमेश्वराने ते समजावण्याचा प्रयत्न केलेला, कोणत्या लीळेतून समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातलं आपल्याला काय कळालं आणि मग ते आपण केलं पाहिजे. हा उद्देश ठेवून जेव्हा आपण आचाराकडे झुकतो आणि करायला लागतो प्रत्यक्ष कृती, त्यावेळीची विचारसरणी, याच्यात खूप मोठा फरक आहे. जर चिंतन तुम्ही केलं का तुमच्या दैवराटीमधली जी वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये आपल्या अवस्था बदलत गेल्या आणि जीवाची हीच अवस्था बदल करण्याची ताकद या जीवामध्ये असल्यामुळे सर्वाधिकारी तो ठरला. आणि म्हणून परमेश्वरांनी या जीवाला केंद्रस्थानी ठेवून सृष्टी निर्मिती करून देवतेला कामाला लावून स्वतः अवतार घेतला. या जीवामध्ये बंधनात आहे, परंतु तो मुक्तीला जाण्याचा अधिकार, त्याला बद्धमुक्त सांगितलंय, म्हणजे मुक्तीला जाण्याचा अधिकार त्याचा असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करून घेण्याची ताकद त्या जीवामध्ये आहे. आणि म्हणून तो बदल हाच त्याचे प्रगतीचं पाऊल आणि तोच बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि तो बदल हा अवस्थेच्या बदलातून घडत असतो. विचार न करणं, विचार करायला लागणं, होकारात्मक विचार करणं, नंतर कोणताच विचार न करणं, हा जो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आज आपल्या मनामध्ये कोणाविषयी काय विचार येतात, कशा पद्धतीने येतात, नकारात्मक येतात, होकारात्मक येतात, त्याच्यावरती आपल्या अवस्था बदलत असतात. आपण सूत्र सांगू शकतो, लीळा सांगू शकतो, कोणाला तरी धर्म समजावू शकतो, परंतु आपण ज्यावेळेस आपल्याला धर्म समजायला लावल, आपणच आपल्याला जेव्हा लीळा सांगायला लागू, आपणच आपल्याला जेव्हा सूत्र सांगून त्याचा अर्थ सांगून ते कृतीवरती जाण्याचा आपण प्रयत्न करू, तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि त्या बदलामुळे जीव परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. कारण अनादि अविद्यायुक्त असलेला हा जीव, मतित्रयाने माखलेला हा जीव, अनंत दोषाने युक्त असलेला हा जीव विचारच करत नाही, त्याची मूळ अवस्था आहे. विचारच न करणे ही जीवाची मूळ अवस्था आहे. मग तो विचार करायला लागतो. ही दुसरी अवस्थेमध्ये जेव्हा तो जातो तर विचार करायला लागतो. मग सांसारिक गोष्टीतून स्वार्थपोटी किंवा समाजात राहत असताना तो विचार करायला जेव्हा लागतो तेव्हा त्याच्यात प्रथम विचार नकारात्मक येतात. नकारात्मक विचार आल्यानंतर तो कधीतरी विचार करायला लागतो, ते बी नकारात्मक, ते सर्वात घातक. पण त्याच्या पुढे जाऊन त्याने विचार केला पाहिजे. मग नकारात्मक होकारात्मक विचार करायला लागतो, कधी नकारात्मक करतो, कधी होकारात्मक करतो. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी फक्त होकारात्मकच विचार करायला पाहिजे, नकारात्मक त्याच्या मनामध्ये आलेच नाही पाहिजे. तेव्हा त्या खऱ्या अर्थाने तो दैवराटीला लागला असं समजायचं.
खऱ्या अर्थाने परमेश्वर मार्गाला लागला, खऱ्या अर्थाने परमेश्वराचा बोध त्याला झाला. ज्यावेळेस त्याच्या मनात कोणाविषयी कुठलाही नकारात्मक विचार येत नाही, स्वतःविषयी सुद्धा नकारात्मक विचार येत नाही, प्रत्येक गोष्टीकडे तो पॉझिटिव्हली होकारात्मक बघेल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो दैवराटीत किंवा दैवराटीचा झाला असं समजावं लागेल. तेव्हा खरी धर्माची वाटचाल त्याची सुरू झाली. आणि त्यानंतर एक प्रगत अवस्था आहे त्याची, तर तो विचारच करत नाही. म्हणजे अज्ञानी माणूस सुद्धा विचार करत नाही, कारण तो अनादि अविद्ययुक्त. आणि हा जो ज्ञानी माणूस असतो तो सुद्धा विचार करत नाही, का तर त्यांनी सारा अनुभवलेलं आहे, सर्व ज्ञानातून त्यांनी विचार करून ते प्रचितीला आणलेलं आहे. आणि म्हणून का विचार करायचा, माझा देव भला, मी भला, माझा धर्म भला, माझं आचरण भलं, तो कोणाच बाबतीत कशाच्याच बाबतीत काहीच विचार करत नाही. तेव्हा ती प्रगत अवस्था असते ज्ञानाची. आणि परमेश्वराला ते अपेक्षित आहे. त्या प्रगत अवस्थेत जेव्हा तो जाईल त्यावेळेस मात्र त्याला कोणतेच कर्म लागणार नाही. आणि त्याच्यासाठी ते कर्म कोणतेच घातक नाही किंवा चुकीचे होणार नाही किंवा बंधनात पडणारे नाही. ते प्रत्येक कर्म त्याचं परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचं पाऊल असेल. परंतु त्या अवस्थेच्या अगोदर जे आपण कर्म केलेले ते मात्र भोगावत लागणार, कारण ती अवस्था डायरेक्ट कधीच कोणाला येऊ शकत नाही. पहिलीतून दुसरीतच जावं लागेल, दुसरीतूनच तिसरीत जावं लागेल. हे स्टेप बाय स्टेपच विशिष्ट पदापर्यंत आपल्याला जाता येईल. पदापर्यंत गेलं म्हणजे अगोदरचं काहीच केलेलं नसेल असं नाही होत. त्या विशिष्ट लेवलला जेव्हा जातो त्याच्या अगोदरचे जे कर्म आहे ते मात्र आपल्याला पूर्ण लागलेले राहतात आणि ते भोगावेच लागतात. परंतु परमेश्वराने स्पष्ट सांगितले, अनुसरल्यानंतर जे मानसिक आणि वाचिक काही खुंटतात काही सुंगतात अशा पद्धतीनं परमेश्वरानं ते गिफ्ट आपल्याला दिलेले, ते प्रेझेंट आपल्याला दिलेलं आहे. परंतु अनुसरण हा विषय परत काही वेगळा आहे. परमेश्वराचं अनुसरण, परमेश्वराला अपेक्षित असलेलं अनुसरण जर केलं तर ते मात्र त्याचं फळ त्या साधकाला नक्कीच भेटेल. परंतु जे कर्म केले ते तर भोगावच लागतात, भोगाने संपतात. केलेली कृती ती आपल्या जीवनामध्ये येत असते. मागे केली म्हणून आज आली, आज करणारे म्हणून उद्या येणारे. त्याच्यामुळं आपण कर्मावरती किती चिंतन केलं तर कमी पडेल. आणि अनेक सत्संगामध्ये आपण ह्या विषयावरती बोलत आलेलो आहोत. आज आपण कर्माचे भोग 4 पर्यायाने कसे भोगवले जातात ते आपण बघणार आहोत. पहिला पर्याय आहे क्रिया पर्याय, जशी क्रिया तसा भोग. दुसरा पर्याय युग पर्याय, कोणत्या युगात केला कर्म त्याच युगात त्याचा भोग. देवता पर्याय, देवतेच्या अनुषंगाने केलेली कोणत्या जीवाच्या देवता त्या ठिकाणी केलेलं कर्म त्या पद्धतीने त्या देवतेचा भोग. आणि असंत पर्याय म्हणजे चुकीचे, तर त्या अनुषंगाने आपल्याला हा भोग भोगावा लागतो. तर प्रथम आहे क्रिया पर्याय, म्हणजे ज्या क्रमाने क्रिया अर्जिली त्याच क्रमाने भोगवली जाते. प्रथम आपण एखाद्या साधूंना जेवू घातलं, त्याच्यानंतर दुसरं आपण काहीतरी उंदीरच मारला, हिंसा केली, तिसरं आपण कोणाला तरी मदत केली, तर त्याच पद्धतीनं कधी संत क्रिया जर केली असेल तर संत भोग, सुखाचे भोग, त्यानंतर हिंसा केली असेल तर त्याचे नरक. तर त्या पद्धतीनंच क्रिया पर्याय पद्धतीनंच अर्जिली त्या पद्धतीनंच भोगवली पण जाते. म्हणून आपण 8 वर्षाच्या मुलाला लगेच उपदेश द्यायला का सांगतो की 8 वर्षानंतर कर्मनिष्पत्ती लागू पडते आणि त्या पद्धतीनंच पुढं भोग भोगवल्या जातात. तर हा कर्माचा विषय आपण जर समजून घेतला तर तो अत्यंत किचकट आणि अत्यंत अवघड आहे. परंतु समजून घेतल्यानंतर मात्र आपण त्यात वाचण्याचा प्रयत्न करू. आज आपण जो जन्माला आलोय जीव माणसाच्या जन्मामध्ये आणि आपल्याला बोध भेटलाय, आपण धार्मिकता करतोय, तर ते कोणत्या जन्मामध्ये आपण केलेली क्रिया आहे आणि तिचं फळ आहे हे आपल्याला सांगणं कठीण आहे. कारण मनुष्य जन्माचा लेप लागला, त्याच्यानंतर कितीतरी नरक, परत लेप लागला, परत कितीतरी नरक, मग कोणत्या तरी एका जन्मात आपल्याला तो लेप लागले, त्या लेपाचा आपल्याला फळ मनुष्य जन्म आहे. आणि कळत न कळत तिथं केलेल्या क्रियेचा आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. म्हणून ज्यावेळेस हे समजून घ्याल तुम्ही त्यावेळेस मात्र आपल्याला काहीच नको, आता फक्त देव हवा, ही अपेक्षा, हे स्वार्थ किंवा ही प्रवृत्ती आपोआपच निर्माण होते.
कारण अनेक आपण प्राणी बघतो, स्थिर नरक, स्थावर नरक, चलद्रूप नरक हे बघतो, त्याचे दुःख बघतो, ते अनुभवतो. त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे नको, परंतु कितीतरी वेळा आपण तिथून जाऊन आलेलो आहे. ज्यावेळेस तुमच्या साऱ्या अभिलाषा निवर्तली त्यावेळेस नक्की तुम्ही दैवराटीला लागलेले असाल. तर तुम्हाला कधी जर वाटत असेल की बाबा मला राजकारणात नाही जावं असं वाटत, तर याचा अर्थ तुम्ही त्याचं समाधान पावलंय, तुम्हाला त्याचं आकर्षण वाटत नाही. म्हणजे कधीतरी कोणत्या तरी जन्मात ते तुम्ही उपभोगलेलं आहे. मला खूप हे पाहिजे ते पाहिजे असं वाटत नाही, याचा अर्थ ते उपभोगून झालेलं आहे. म्हणजे समाधान प्रवृत्तीला पावलेला, अभिलाषा निवर्तेला जो साधक असतो, मग तो नामधारक असू शकतो, वासनिक असू शकतो, साधू संत असू शकतात, ते खऱ्या अर्थाने दैवराटीचे. आपण सहजच बोलता बोलता दैवराटी कर्मराटी वर्गीकरण करून टाकतो, परंतु दैवराटीत म्हणजे उपदेशी जरी झाला, नामधारक झाला, वासनिक झाला किंवा साधू संत जरी झाले, सर्वसंग परित्याग जरी केला, पण त्या पद्धतीनं त्याचं कर्म, त्या पद्धतीने त्याचं आचरण नसेल, तर त्याच्यावरती तो कर्मराटीचा का दैवराटीचा ठरतो. म्हणून दैवराटीचं होण्यासाठी परमेश्वराने सांगितलेली जे तत्व आहे, ते सिद्धांत आहे, ते समजून घेऊन त्यावरती जर चालण्याचा आपण प्रयत्न केला किंवा त्यावरती आपण चाललो तरच दैवराटीच होतं. दुसरा पर्याय युग पर्याय. ज्या युगात क्रिया अर्जिली त्याच युगात ती भोगविली जाते. मग चलद्रूप आणि स्थावर मनुष्य देह हे भोगवली जातात. देवता फळ आणि अदृश्य नरक फळ मात्र त्यांना युगाचं बंधन नाही. कारण देवता हे आडरिगून सुद्धा फळ देत असतात आणि कोणत्या वेळेस कुठेही ते देऊ शकतात, म्हणून त्याला युगाचं बंधन नाही. पण चलद्रूप नरक किंवा स्थारक नरक म्हणजे 84 लाख योनी किंवा झाडं झुडपं किंवा मनुष्य देह जर जे दुःख भोगवायचं असेल तर ते मात्र युगाशिवाय भोगवता येत नाही. म्हणजे युग पर्याय मध्ये ते मोडतं. तिसरा आहे देवता पर्याय किंवा संत पर्याय. जीव संत फळ भोगत असता वरील देवता जे आहे त्या आडरिगून फळ देतात. म्हणजे आडरिगून म्हणजे उच्च स्थानीची जी देवता आहे तिचा भोग, तिचं फळ नंतर येणार असतं, परंतु ही उच्च स्थानीची असल्यामुळं खालच्या स्थानीच्या देवतेच्या अगोदरही ती फळ देऊ शकते. म्हणजे बाजूला जाऊन ओव्हरटेक करू शकते, असं थोडक्यात सांगायचं. म्हणजे आडरिगून म्हणजे त्याला ओलांडून. म्हणजे उच्च देवतेचे जे फळ आहे ते रिक्त झाले असता, जर खाली झालं असतं, रिकामं झालं किंवा भोगून संपलं, तर उच्च देवता जे आहे त्या नीच देवता फळ याचे आडरिगणे म्हणजे ओव्हरटेक करून आपल्या फळी घेऊन जातात. त्याला देवता पर्याय म्हणतात. देवतेच्या अनुषंगाने आडरिगून उच्च स्थानीची देवता ज्यावेळेस जीवाला फळ देते त्याला देवता पर्याय असं म्हणतात. परत त्यातलेच काही उपप्रकार आहे रेवणे. म्हणजे देवता फळी समावेश नाही म्हणून फळभोग थांबला तर त्याला रेवणे म्हणतात. त्याचा देवता फळामध्ये समावेश नाहीये आणि म्हणून जर त्याचं जे फळ आहे, त्याचा जो सुख असेल किंवा जे दुःख असेल ते जर थांबलेलं असेल तर त्याला रेवणे असे म्हणतात. हा उपप्रकार आहे या देवता पर्यायातलाच. परत त्याचा दुसरा उपप्रकार आहे टिचणे. म्हणजे देवता फळभोग आला, एखाद्या जीवाचा त्या देवताचा फळ आलेला आहे, वेळ आलेली आहे, परंतु फळी समावेश नाहीये. ज्या अगोदरच कोणता तरी जीव तिथं असेल त्याच्यामुळे याला तिथं देता येत नाही, म्हणून पुढील फळी गेला. म्हणजे दुसऱ्या देवतेच्या फळी, दुसऱ्या देवतेच्या भोगाला गेला तर तो या देवतेला टिचलेला आहे असे म्हणतात. म्हणजे एका देवतेची फळ आलंय, वेळ आली, परंतु तिथं दुसरीच जीव उपभोग घेतोय, त्याच्यामुळे दुसऱ्याला देता येत नाही, तर मग पुढच्या देवतेकडे आपण तो पास झाल्यासारखा जो होतो त्याला टिचणे असं म्हणतात. परत आडरिगणे आपण बघितलंच, देवतेचे फळ रिक्त झाले म्हणजे संपलंय आणि खालील फळ या तिचा टिचलेला असेल तर ती त्याला तेथून काढून आपल्या फळाला नेते, याला आडरिगणे म्हणतात. कारण उच्च स्थानीची देवता आहे, निस्थानीच्या देवतेच्या जीवाला आडरिगणे करू शकते. परत त्यातलाच उपप्रकार एक बेचाळ्याचे संत. म्हणजे एकाच वेळी अनेक
संतलेप निष्पन्न झाले एकाच वेळेस. हे कशाने होतं? जसं एकाच वेळी अनेकांना भोजन दिले तर त्याला लेप लागतात, तर एकदाच अनेक मनुष्य देहाचे लेप लागतात. देवता उच्चादिक्रमे संतांचा लेप भोगवतात. संतलेप जे आहे, बेचाळ्याचे संत म्हणजे अनेक एकाच वेळेस अनेक आपण जे कर्म केलेलं राहतं, अनेक क्रिया केलेल्या राहतात, त्यातून अनेक वेळा ते भेटणं, तर ते लेप मनुष्य देई ती देवता उच्चादिक्रमे म्हणजे उच्च देवतेच्या नंतर खालच्या देवते नंतर खाली अशा पद्धतीनं ते लेप किंवा तो जो फळ असतं ते भोगवतात. त्याला बेचाळ्याचे संत म्हणतात. तर यातलाच चौथा जो पर्याय क्रिया पर्यायामध्ये किंवा भोग पर्यायामध्ये कर्माच्या भोगामध्ये, तर तो असंत पर्याय. जीव चतुर्विध कर्मफळ भोगत असता म्हणजे 84 लाख योनीमध्ये तो भोगतोय परत किंवा चौकडीचा भोग भोगतोय. तर त्यावेळेस कर्मफळ जर चतुर्विध कर्मफळामध्ये तो भोग असताना जर चौकडीचा भोग उपस्थित झाला, कारण केलेल्या क्रियेनुसार त्या क्रमानुसार हा भोग दिला जातो, त्याच्यामुळे चतुर्विध कर्मफळ त्याला अगोदर लागलेले तो भोगायला गेला आणि त्याच वेळेस चौकडीचा भोग आला. तर कलियुगाच्या अंती म्हणजे कलियुगाच्या शेवटी संत फळामधील जे थोर चैतन्य फळ जे आहे म्हणजे माया देवतेचं, तर दुःख फळामधील थोर जडत्व यामधील सुद्धा जीव काढून चौकडीमध्ये घालतात. त्याला असंत पर्याय असं म्हणतात. म्हणजे असंत पर्यायामध्ये एखादा जीव कर्मफळ चतुर्विध कर्मफळ भोगतोय, त्याच्यावेळी चौकडीचा भोग आला, तर त्यावेळेस कलियुगाच्या शेवटी ही जी माया देवता जी आहे, तर दुःख फळामधील सर्वात मोठं कर्मराटीचं सर्वात मोठं जे नरक आहे, जे सर्वात मोठं दुःख आहे, जे जडत्वाचं, तर त्यात जर ती सुद्धा असेल तो जीव, तरी त्यातून ती काढते आणि चौकडीमध्ये घालते. सर्वात मोठं ते जडत्वाचं नरक आहे, तरी पण त्यातून ती काढून चौकडीचा वेळ आलेली असल्यामुळं, त्याचा भोग आलेला असल्यामुळे त्या चौकडीत ती त्याला घालते. त्याला असंत पर्याय म्हणतात. आणि याच्यातलाच एक प्रकार आहे बेचाळाचे असंत. एकाच वेळी अनेक असंत लेप निष्पन्न झाले. जसं अनेक वेळा एकाच वेळेस अनेक संत लेप निष्पन्न होतात, तसं एकाच वेळेस अनेक असंत लेप सुद्धा निष्पन्न होतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने बॉम्ब टाकला, तिथे एक व्यक्तीनं जाता अनेक लोक मेले, अनेक लोकांचं हनन झालं, तर एकाच वेळेस कितीतरी हनन झाल्यामुळं एकाच क्रियेने असंत लेप लागतात आणि ते निष्पन्न जर झाले, तर प्रस्तुत लेपाची जी देहमानिनी जी असते, ती प्रथम बेचाळ्यामध्ये आपला लेप आहे का ती बघते. तिचा लेप जर असेल तर प्रथम आपले जडत्व भोगवते, नंतर उच्चादिक्रमे भोगवते. म्हणजे पहिली देहमानिनीला देहाभिमानी जी असते तिचं जर लागलेलं असेल तर पहिली ती भोगवणार, नंतर मग उच्चादिक्रमे ते भोग भोगवले जातात. जसं उच्चादिक्रमे संत फळं भोगवले जातात, इथे मात्र उच्चादिक्रमेच भोगवले जातात. पण प्रथम जी देहाभिमानी जी देवता आहे तिचा जर भोग असेल, ती चेक करते असेल, तर ती पहिली भोगवते, नंतर मग उच्चादिक्रमे ते भोग त्या जीवाला भोगावं लागतात. ती बेचाळीचे असंत हा त्यातला प्रकार आहे. हे ऐकल्यानंतर हे आपण लक्षात घ्यावं का हे जे लोक आहे आज समाजामध्ये दंगली घडतात, बॉम्बस्फोट होतो, अतिरेक लोक असतात, कितीतरी हिंसा त्यांच्याकडून घडते, आणि आपल्या देवाने मुंगीला ही रान न करण्याचा आदेश आपल्याला दिलेला आहे. कारण त्यातून नरक प्राप्त होतं. हिंसा पापातो नरक. आणि हिंसा काही विशिष्ट व्यक्तीची, विशिष्ट लोकांची, इतक्याच लोकांची असं नाही. मुंगीचं ही रानकं पण करायला न लावणाऱ्या परमेश्वरांनी आपल्याला जो आदेश दिलेला आहे की अहिंसा जी शिकवली की अहिंसावादी जो आपल्याला व्हायला लावलेलं आहे, ते किती सूक्ष्म याचा आपण विचार करा. कारण मुंगीचा आणि मनुष्याचा शरीराचा संबंध येत नाही, आणि मुंगीपासून कोणत्या प्रकारचा त्रास
जीवाला होत नाही, पण त्याचंही वाईट चिंतायचं नाही, त्यालाही रांडकं करायचं नाही, त्यालाही मारायचं नाही, त्याची हिंसा करायची नाही. असं असताना जर आपण विचार केला ह्या लोकांकडून कितीतरी मोठे हिंसा घडत असतात, तर त्यांना किती मोठं दुःख किंवा किती मोठं नरक प्राप्त होणार आहे. म्हणजे आपण हा विचार करायचा की आजची जी परिस्थिती आहे, एखाद्या जीवाला खूप त्रास होतो, खूप दुःख होतं किंवा त्याला खूप अडचणी येतात, तर तो सहजच म्हणून जातो की देवा मी काय असं पाप केलंय का याचं मला आज दुःख होतंय किंवा अडचणी येत आहे. पण त्याला माहित नाही आपण काय केलेलं असतं. परंतु ते केलेलं असतं त्याचंच फळ मात्र त्याला ते प्राप्त होत असतं, त्याच्यामुळेच त्याला ते दुःख, त्याला अडचणी येत असतात. आज हे लोक जे बॉम्बस्फोट घडवतात, अनेक दंगलीमध्ये लोकांना मारतात, काय काय हिंसा करतात, ते जेव्हा पुढच्या नरक भोगल्यानंतर मनुष्य जन्मात जातील आणि त्या मनुष्य जन्मामध्ये ह्या अडचणी, हे दुःख, हे संस्कार आल्यामुळे त्यांना जे होणार आहे, तेव्हा ते म्हणतील अरे देवा मी काय असं केलेलं आहे पाप का मला हे त्रास व्हावं. तसं प्रत्येक याच्यामध्ये मागची माग त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांना योग आलेला आहे. आज करताय म्हणून पुढे तो योग येणार आहे आणि हे चक्र हे सारखं चालू राहणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडत नाही आणि पडणार नाही. पण त्या पद्धतीनं जितकं त्याच्यात योगदान त्याचं त्या हिंसेमध्ये किंवा त्या कृतीमध्ये, त्या पद्धतीने त्याला दुःख होणार आहे. आज सामाजिक परिस्थितीमध्ये आपण जेव्हा बातम्या बघतो तेव्हा दररोज ह्या गोष्टी घडत असतात आणि ह्या घडवण्या पाठीमाग ज्या लोकांचा हेतू असेल त्या हेतूनी लोकांना उकसवलं, म्हणजे कृती केली. प्रत्यक्ष त्यांचा त्याच्यात सहभाग नसतो, परंतु कोणाला तरी ते करायला लावतात. करणारा काही वेगळाच असतो. परत त्या केल्यानंतर त्याला पाठिंबा देणारे, सपोर्ट देणारे काही वेगळेच असतात. ज्या पद्धतीने त्याची जोड, त्या पद्धतीने त्याला ते कृती करावं लागते आणि त्या कृती केल्यानंतर त्या पद्धतीने त्याला भोग मात्र भोगावाच लागतो. यात तीळ मात्र शंका नाही. ना आपण खूप भाग्यवान आहोत की दैवराहाटीमध्ये आल्यानंतर, बोध झाल्यानंतर आपल्याला ह्या कर्माची जी निष्पत्ती किंवा कर्माचा जो सिद्धांत आहे हा आपल्याला आपण धर्माच्या अनुषंगाने समजून घेतोय. त्यातल्या त्यात त्याच्या पुढे जाऊन परमेश्वराने आपल्याला समजावलंय का हेतूक करा, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने करा, परमेश्वर मुक्तीच्या अनुषंगाने करा, परमेश्वराचा आनंद मिळावा ह्याच उद्देशाने करा, तर कोणतंच कर्म तुम्हाला लागणार नाही. म्हणजे किती मोठी उपलब्धी आपल्याला परमेश्वराने सांगून टाकलेली आहे. परंतु अदृष्ट पराकड किंवा अहेतुकाकडे ही जी भावना आहे की अवस्था ही सहजासहजी या साधकाची जाऊ शकत नाही, तो जाणार नाही. परंतु जर आपण हे समजून घेतलं, जाणून घेतलं, तर आपल्याला त्या अवस्थेला जायला खूप सोपं आहे. कारण ज्यावेळेस आपण परमेश्वर मार्गाला लागलो, परमेश्वर मार्गाला लागल्यानंतर हे तत्वज्ञान आपल्याला कळालं, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. त्यानंतर परमेश्वराच्या अवताराचे प्रकार कळाले. अवदृश्य अवतार, परदृश्य अवतार, उभयदृश्य अवतार. अवरदृश्य अवतार हे अलीकडचं, म्हणजे चैतन्य मायेच्या पासून तर खालच्या कर्मदेवतेपर्यंत जे अलीकडचं आहे, परमेश्वराच्या अलीकडचं ज्या देवतेचे फळ आहे तो देणार आहे. पराचा म्हणजे फक्त परमेश्वराचं देणार आहे, आवराचं देणार नाही. परंतु उभयदृश्य अवतार जो आहे उंबरियावरती, तो आतलं देईल आणि बाहेरचं देईल. तर हे जर तुम्ही उभयदृश्य अवतार जर समजून घेतला आणि तोच अवतार आपल्याला बोध देतो, त्याच अवताराकडून आपल्याला आचार्यांच्या निमित्ताने तत्वज्ञान कळतंय, त्याच अवताराची आपण भक्ती पण करतोय, त्याच अवताराला आपण एकनिष्ठपणे शरण पण गेलेलो आहे आणि तो अवतार आपल्याला आवर पण देणार आहे, पर पण देणार आहे, म्हणजे सर्वच काही देणार आहे. तर मग आपण पराचीच अपेक्षा का ठेवू नये? जर आवर तो देणारच आहे आणि ते भेटणारच आहे, तर आपण कशाला आवरासाठी अपेक्षा करायची आणि आवरासाठी भक्ती करायची, दृष्टपर भक्ती करायची? कारण अदृष्टपर करत असताना दृष्टपर जर भेटणारच आहे तर आपल्याला दृष्टपराची अपेक्षा करायची गरज नाही. पण दृष्टपर करत असताना मात्र अदृष्टपर भेटणार नाही, हे मात्र नक्की समजून घ्या. ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यांनी BSc ला ऍडमिशन जर घेतलेलं असेल
तर ते BSc ऍडमिशन कॅन्सल करून तो BCom ला घेऊ शकतो, BA ला घेऊ शकतो. परंतु एखाद्या व्यक्तीनं BA ला ऍडमिशन घेतलेलं असेल तर तो BCom ला ऍडमिशन घेऊ शकत नाही, BSc ला ऍडमिशन घेऊ शकत नाही. किंवा BCom ला एखाद्याने ऍडमिशन घेतलं तर तो BA ला येऊ शकतो पण BSc ला जाऊ शकत नाही. म्हणजे वरती जर घेतलेला असेल तर खालचं आपोआप त्याला प्राप्त होऊ शकतं, पण खाली घेतलेला असेल तर वरचं प्राप्त होऊ शकत नाही. तो सिद्धांत मी समजावण्यासाठी तुम्हाला सांगतोय की जर अदृष्टपर आपण भक्ती केली तर दृष्टपर त्यामध्ये आहेच इन्क्लूड, दृष्टपर आपल्याला भेटणारच आहे. तर मग आपण का दृष्टपराची अपेक्षा करायची? आणि जर अशा पद्धतीने आपण जर भक्ती करत असेल तर कोणतंच कर्म आपल्याला लागणारच नाही. त्यामुळं आपोआपच आपली योग्यता वाढून परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून अहेतुक बुध भजन, अहेतुक मायापूर भजन परमेश्वरांनी ज्ञानाप्रती आणि प्रेमाप्रती साधन सांगितलेलं आहे. आणि त्या अवस्थेला जर गेलं तरच जर आपल्याला ते भेटणार आहे आणि त्याच अवस्थेतून जर आपल्याला परमेश्वर प्राप्ती पण भेटणार आहे आणि अलीकडचं पण भेटणार आहे, तर आपण का दुष्टपराची अपेक्षा करायची? त्याच्या पुढे जाऊन परमेश्वरांनी कनाशीच्या ब्राह्मणाच्या माध्यमातून आपल्याला कर्मवशे सकळे पावे सांगितलेलं आहे. कर्माने जर आपल्याला सर्वच भेटणार आहे, मागच्या कर्मानंतरच आपल्याला सुख दुःख मान पान पैसा अडका अडी अडचणी संकटे सर्व भेटणारच आहे, तर त्याच्यासाठी आपण का भक्ती करावी? कशासाठी भक्ती करावी? ते आपोआपच जर भेटणार आहे आणि जे भेटणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे हा आपला अज्ञान झालं, अन्यथा ज्ञान झालं आणि मूर्खपणा पण झाला. जे भेटणार नाहीये त्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्यावरती आपण मेहनत करणं, त्याच्यासाठी अपेक्षा ठेवणं, त्याच्यासाठी प्रार्थना करणं, त्याच्यासाठी भक्ती करणं हे आपल्या जीवाचं मूळ कर्तव्य आहे. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी आपण भक्ती केली पाहिजे. परंतु आपला अन्यथा ज्ञान आणि अज्ञान जीव स्वार्थी असल्यामुळं जे आपल्याला भेटणार आहे भेटतंय त्यासाठी भक्ती करतो आणि ती भक्ती सुद्धा वाया घालवतो. म्हणून जर आपण हे समजून घेतलं तर खूप सोपं परमेश्वरांनी हे तत्वज्ञान आपल्याला सांगितले आणि ह्या साधकांनी कोणत्या अवस्थेपर्यंत जायचंय आणि त्या अवस्थेवरती टिकायचंय आणि त्या अवस्थेत गेल्यानंतर परमेश्वर कसा प्राप्त होणार आहे हे आपल्याला परमेश्वरांनी सुंदर असं सांगितलंय. कल्पवृक्षाच्या दृष्टांतातून सांगितलंय का कल्पवृक्ष जर प्रसन्न झाला तर काय आपल्याला भेटणार नाही, तसं परमेश्वर जर प्रसन्न झाला तर आपल्याला काय भेटणार नाही. आणि परमेश्वर प्रसन्न होतो फक्त अदृष्ट भक्तीतून, अहेतुक भक्तीतून. आणि त्यात जर तो प्रसन्न झाला तर आपल्याला सर्वच काही भेटणार आहे. तर मग याच्यासाठी वेळ घालवण्यात कोणत्या प्रकारचा अर्थ नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराने जो बोध दिलाय तो बोध चारी पदार्थ जसा आहे तसं तत्वज्ञान समजून आपण अहेतुक भक्तीकडे जर जास्तीत जास्त आपण आपल्यामध्ये बदल घडून जर आणला आणि अहेतुक भक्तीकडे आपण जर सरकलो तर आपले सर्वच प्रश्न अडीअडचणी मात्र आपोआपच निकाली निघतील. आणि म्हणून आपण ह्या कर्माचा जो सिद्धांत आहे हा अहेतुक कर्मावरती आणि अदृष्टपर कर्मावरती जर नेला तर कोणतं कर्म लागत नाही. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण त्याच्यात अडकणार नाही, बंधणार नाही किंवा भोगावं लागणार नाही. ह्या कर्माने बांधलेला जो जीव आहे तो आपोआपच सुटेल आणि परमेश्वर मात्र प्राप्त करू शकेल. ह्या ज्या गोष्टी हा समजून सांगण्याचा खूप प्रयत्न मी करतोय, परंतु त्याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे. आणि यावरती अनेक साधू संत तुमच्या संपर्कात असतील तर त्याच्यावरती जर त्यांच्याकडून समजून घेतलं तर अधिक उत्तम होईल. त्यानंतर कर्माचे 13 प्रकार आपल्या साहित्यामध्ये सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे आगंतुक, अनारब्ध आणि प्रारब्ध ह्या क्रमाने क्रिया पूर्ण होते. मग पहिला हा प्रकार ह्याच पद्धतीनं कर्माचे निष्पत्ती होत असते किंवा कर्म लागले जाते. दुसरा प्रकार आहे मानसिके प्रारब्ध, मानसिकेतून प्रारब्धात जातो. तिसरा प्रकार आहे वाचिके प्रारब्ध, वाचनातून प्रारब्ध जातो. परत शारीरिक प्रारब्ध म्हणजे अनाहूतपणे एखादा दगड फेकला, आपण आपोआपच रस्त्याने जात असताना आपण दगड फेकतो, तो कोणाला उद्देशून फेकत नाही, कोणाला लागावा या उद्देशाने फेकत नाही, परंतु तो कोणाला तरी लागला आणि त्याचं नुकसान झालं तर ते शारीरिक प्रारब्ध झालं. आपण मानसिके करेल नसतं, वाचिके करेल नसतं, पण डायरेक्ट प्रारब्ध झालं. तर अनाहूतपणे नकळतपणे किंवा आपण गाडी चालवतोय, आपण गाडी आपल्याला विशिष्ट ठिकाणी घेऊन जायचे, प्रवास करायचा याच्यासाठी चालवतोय, परंतु ह्या गाडीच्या खाली अनाहूतपणे नकळत कितीतरी जीव मेले जातात, तर त्याला शारीरिक प्रारब्ध म्हणतात.
तर ते शारीरिक प्रारब्ध सुद्धा आपल्याकडून घडत असतं. पाचवा प्रकार आहे मानसिके प्रधान म्हणजे मुख्य, आणि त्याला मग वाचिके अनुषंगिक, आणि त्याला पाहून परत शारीरिक अनुषंगिक. तर मानसिक मुख्य खूप स्ट्रॉंग विचार करून मग त्याच्यानंतर आपण वाचिके अनुषंगिक कधीतरी थोडंसं आपण सौम्य पद्धतीनं बोलतो, आणि शारीरिक सुद्धा सौम्य पद्धती, पण मनात आपली भावना खूप दाट असते. तर अशा पद्धतीनं काही मुख्य असतात, काही अनुषंगिक असतात. असे 13, मग कधी मानसिके प्रधान, कधी वाचिके प्रधान, कधी शारीरिक प्रधान, आणि बाकीचे अनुषंगिक. तर 6वा प्रकार आहे वाचिके प्रधान, त्याला पाहून शारीरिक अनुषंगिक, त्याला पाहून मानसिके अनुषंगिक. 7वा प्रकार आहे शारीरिक प्रधान, त्याला पाहून मानसिके अनुषंगिक, त्याला पाहून वाचिके अनुषंगिक. याचं चिंतन जेव्हा कराल त्या प्रचितीला तुम्हाला बरोबर येईल का अरे शारीरिक प्रधान म्हणजे काय नेमकं. इजा पोचवणे म्हणजे शारीरिक प्रधान. मानसिके अनुषंगिक म्हणजे खूप जास्त विचार केलेला नसतो किंवा खूप काही बोललेलं नसतं. एखादा व्यक्ती बोलत नाही पण करतो, एखादा व्यक्ती नुसताच बोलतो, त्याला मानसिके वाचिके मुख्य म्हणायचं आणि बाकीचे अनुषंगिक म्हणायचं. एखादा फक्त बडबड करतो, एखादा फक्त चिंतनच करतो, आणि एखादा डायरेक्ट कृती करतो, तर ते मुख्य आणि बाकीचे अनुषंगिक असतात. त्याचप्रमाणे 8वा प्रकार आहे मानसिके प्रधान, शारीरिक अनुषंगिक, त्याला पाहून वाचिके अनुषंगिक. मग वेगवेगळ्या पद्धतीनं वाचिके प्रधान नंतर अनुषंगिक, मग शारीरिक प्रधान नंतर त्याला अनुषंगिक, 2 प्रधान 1 अनुषंगिक, मानसिके वाचिके प्रधान आणि शारीरिक अनुषंगिक. ते 2 मुख्य असतात, त्याला मग अनुषंगिक असतात. त्याचप्रमाणे वाचिके शारीरिक प्रधान, मानसिके अनुषंगिक. उलट इकडून तर तिकडं केलेलं आहे. ते असे 13 प्रकार आहे. शारीरिक मानसिके प्रधान, वाचिके अनुषंगिक, याप्रमाणे 1 प्रधान 2 अनुषंगिक सुद्धा असं होऊ शकतं. उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याने सुपारी देऊन हत्या करवली, त्यांनी स्वतः काही केलेली नसते, तर सुपारी देणाऱ्याला त्यांनी काहीच केलेलं नसतं पण सुपारी दिली, तर त्याला प्रारब्ध कर्म लागतात. कारण त्यांनी ती कृती करायला लावलेली, त्यांनी तो विचार केलेला आहे, आणि त्या कृतीला तो खरा मालक आहे, म्हणून त्याला प्रारब्ध होतंय. ऑलरेडी त्यांनी केलेलं नसतं काहीच. पण तेच मारेकरी जे आहे त्याला आगंतुक आणि अनारब्ध लागतं, म्हणजे मानसिक आणि वाचिक लागतं. कारण यांनी सांगितल्यानंतर त्यांनी चिंतन केलं, प्लॅनिंग केलं, कशा पद्धतीनं सर्व चिंतन केल्यानंतर मग ते वाचिकी केलं, आणि नंतर याच्या सांगण्यानुसार मग कृती केली. म्हणून मूळ जो मारेकरी आहे त्याला मात्र प्रारब्ध होत नाही, आगंतुक आणि अनारब्ध लागतं. पण ज्यांनी मग करायला लावली, सुपारी दिली, त्याला मात्र प्रारब्ध लागतं. तर अशा पद्धतीनं तसंच शास्त्रोक्त म्हणजे कायद्याने विधीप्रमाणे एखाद्या गुन्ह्याविषयी फाशीची शिक्षा ठोठावली, तर ते जे मुख्य त्यांना प्रारब्ध कर्म म्हणता येत नाही. म्हणजे वरती गुन्हा घडलेला आहे, त्यांनी सुपारी दिली, आणि खाली एखादा न्यायाधीश आहे, त्यांनी तो सबूत पाहून सर्व दिले, तर मग तो न्याय दोन्हीकडे लागणार नाही. यांनी प्रत्यक्ष त्याची करण्याची इच्छा आहे म्हणून त्यांनी सुपारी दिली, आणि याची इच्छा नाहीये, हा फक्त त्याची ड्युटी बजावतोय, तर त्याला ते प्रारब्ध कर्म लागणार नाही. हे मात्र लक्षात घ्या, नाही तर मग आपण त्या गुन्हेगारामध्ये, न्यायाधीशामध्ये जर सारखेपणा करायला लागलो तर ती गल्लत होऊ शकते. तर हे जे कर्म आहे हे खूप सूक्ष्म कर्म आहे, आणि त्या पद्धतीनं त्याला ते लागतं. जसं चर्मकाराला शास्त्र पाहून चुन्याच्या खड्ड्यात बसविलं, ती लीळ आहे. शास्त्र पाहून पाहिलं, करायला सांगितलं, आणि करणारे वेगळेच. तर ज्यांनी करायला सांगितलं त्याला मात्र प्रारब्ध झालं, मात्र ज्यांना करायला लावलं त्याला काहींना मानसिके लागलं, काहींना वाचिके लागलं. तर अशा पद्धतीनं हे कर्माचे जे 13 प्रकार आहेत ते अशा पद्धतीनं ते डेव्हलप होत राहतात आणि जीवाला लागत राहतात. परत कर्मामध्ये संस्कार आणि असंस्काराचे लेप लागतात. म्हणजे मागील कर्मामध्ये जे संस्कार आहेत तेच आपण पुढं डेव्हलप करत राहतो, ते संस्कारामुळेच आपण या गोष्टी करत राहतो. तर अयुक्त पुरुषाने क्रिया केली, अयुक्त म्हणजे ज्याला हातपाय नाहीये, जो युक्त नाहीये, युक्त देह नाहीये, त्याला संस्कार म्हणतात. म्हणजे अयुक्त पुरुषाने जर क्रिया केली तर त्याला संस्कार म्हणतात. त्याच्याकडे तो युक्त नाही, त्याला माहिती आहे किंवा माहित आहे नसेल की मला यातून काय कळणार, पण तरी तो करतोय, तर ते संस्कार त्याचे म्हणून करतोय. इंद्रियाच्या पिंडस्थेच्या अर्थाने अयुक्त, त्याच्यामध्ये एखादा अवयव नाहीये, तर तो अयुक्त देह आहे. अयुक्त देहाने त्यांनी क्रिया जरी केली
तर ती लाभदायक ज्ञानाला किंवा प्रेमाला पुरत नाही. परंतु तो करतोय तर ते संस्कार असतात, मागील जन्मी त्यांनी ते केलेलं असतं, त्याला ते करायला भाग पडतात. तसेच असंस्कार सुद्धा युक्त पुरुषाने, आता तो युक्त आहे सर्व बाबतीत, तर त्यांनी केलं पाहिजे, परंतु तो करत नाही, आयुक्ताचं हनन केलं, तर त्याला असंस्कार म्हणतात. म्हणजे याला जर यांनी जे केलं ते लागतं हे त्याला माहिती, तरी मग तो करतो, याचा अर्थ ते असंस्कार आहे. या जीव स्वरूपी जे निर्डावलेपण, काठिण्य तो येतं असंस्कारामुळं. जसं आपण आपल्या घरामध्ये काही मुंग्या असतात, काही कॉक्रोच असतात, तर आपल्याला ते मारावं लागतं. परंतु अहिंसा तर सांगितली परमेश्वराने ना, आपल्याला हे गरजेचं आहे. परंतु सतत ती क्रिया जर तुमच्याकडून घडत राहिली तर त्याच्यामध्ये माणसामध्ये काठिण्य निर्माण होतं, त्याचं काहीच वाटत नाही. पहिल्यांदा जेव्हा एखादी कृती केली तेव्हा आपल्याला दुःख होतं ना, आपल्याला वाटतं की अरे आपल्याकडून हे खूप मोठं चुकी झाली, पाप झालं. आपण त्यावेळेस परमेश्वराचा प्रसव पण मोडतो आणि थोडंसं दुःखी पण होतं, थोडा पश्चाताप पण होतं. परंतु तीच क्रिया जर परत घडत राहिली तर त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. त्याला काठिण्य म्हणतात आणि ते काठिण्य किंवा तेच असंस्कारामध्ये मोडतात. त्याच्यामुळं मग मनुष्य मोठ्या हिंसेपर्यंत जाऊ शकतो आणि नरकाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून ते काठिण्य येणं हा असंस्काराचा भाग आहे. तर संस्कार आणि असंस्कार हे पाठीमाग लागलेले राहतात. जसं भोगभूमीमध्ये जर काही आपण गेलो आणि काही केलं तर तिथं काहीच लागत नाही, कारण कर्मनिष्पत्ती नाही, परंतु ते संस्कार लागत असल्यामुळं तिकडून इकडे आल्यानंतर आपल्याला तेच करावंसं वाटेल आणि तेच आपण करू. म्हणजे संस्कार असंस्कारावरती या साऱ्या गोष्टी चालत असतात. भोगभूमीमध्ये मनुष्याने क्रिया केल्या तर त्याला संस्कार असंस्कार लागतात, हे आपण बघितलं. तर ज्या मनुष्याच्या ठिकाणी पिंडस्था, अंतकरण, इंद्रिय यांचे आयुक्तत्व आहे त्याला संस्कार असंस्कार लागतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पिंडस्था किंवा अंतकरण, इंद्रिय यांचं जर अयुक्तत्व असेल, म्हणजे एखादा हात नसेल, एखादा पाय नसेल, एखादा इंद्रिय नसेल, तर त्याला तिने केलं तर त्याचा फायदा काय? चांगलं केलं तर त्याला चांगला संस्कार लागेल आणि वाईट केलं तर त्याचं वाईट संस्कार लागेल. म्हणजे ते सुद्धा वाया जात नाही दैवराटीमध्ये. ज्ञान आणि प्रेम होणार नाही किंवा त्याला ती प्राप्ती होणार नाही, परंतु योग्यता अयोग्यता त्याची होऊन संस्कारामुळं पुढे चाल त्याची तयार होत राहते. संस्कार म्हणजे चांगली सवय, वळण. आपण एखाद्याला चांगली सवय, वळण लावले तर त्याच उपयोगी पडते. आपण लावून घेतलं तर ते आपल्याला उपयोगी पडतं. त्याच पद्धतीनं असंस्कार असतात. युक्त पुरुषाने आयुक्ताचे हनन केले तर अधिकाराचे 12 भेदी नरक होतात. युक्त पुरुषाने आयुक्ताचं हनन, का ज्याला अगोदरच हनन झालेलं आहे, ज्याचं अगोदरच पिंडस्था नाहीये त्याला किंवा इंद्रियाच्या अनुषंगाने नाही, त्याचं आपण जर परत हनन केलं तर आपल्याला 12 भेदी नरक लागतात. आणि 8 वर्षाखालील बालकाच्या ठिकाणी जर पिंडस्था, अंतकरण, इंद्रिय यांचे युक्तत्व आहे, मात्र विकल्पाचा संचार नाही, त्याला संस्कार असं कुसंस्कार लागतात, त्यात जडत्व मात्र होत नाही. म्हणजे 8 वर्षाच्या खाली जर एखाद्या व्यक्तीनं जर हनन घडवलं किंवा केलं तर त्याला जडत्व होत नाही, परंतु संस्कार असंस्कार त्याला लागतात. पिंडस्था, अंतकरण, इंद्रियांचं युक्तत्व जर नाहीये, 8 वर्षानंतर त्याला कर्मनिष्पत्ती आहे, तर 8 वर्षाच्या आत त्यांनी जर विकल्प केला तर त्याचाही संचार होत नाही आणि जडत्वाचंही नरक त्याला प्राप्त होत नाही. परंतु संस्कार आणि असंस्कार लागतात. त्यांनी त्याच्या अगोदर जर केलेलं असेल तरच ते पुढे उपयोगी पडतं. कर्मनिष्पत्ती ती 8 वर्षाच्या नंतर जरी लागू झाली तरी, परंतु 8 वर्षाच्या आतलं काय मग, याच्यासाठी हा सिद्धांत सांगितलेला आहे. आणि आजही आपण प्रॅक्टिकली कर्मराटीत जर बघितलं तर बाल गुन्हेगार असतात का 18 वर्षाच्या आत जर गुन्हा केला तर त्याला इतर गुन्ह्यासारख्या सजा किंवा इतर गुन्ह्यासारख्या त्याच्यावरती ही करत नाही. त्याच्यासाठी बाल गुन्हेगारांना एक वेगळं ठिकाण असतं, त्यांची सुधारणा घडावी म्हणून. 3.5 वर्षापेक्षा जास्त त्यांना सुधारगृह म्हणतात, त्याला बाल सुधारगृह, तर त्याला ती सजा नसते. तसंच दैवराटीच आहे. 8 वर्षाच्या आतलं म्हणजे बाल, आणि त्याच्यानंतर 12 वर्षापर्यंत 8 ते 12 त्याच्या ज्ञानाचा आणि प्रेमाचा त्याला अधिकार नसतो. पण 8 नंतर कर्मनिष्पत्ती लागू होते, तर संस्कार असंस्कार त्याच्या आत लागू शकतात. आणि त्याच्या 8 वर्षाच्या आत जर त्यांनी केलं तर विकल्पाचा संचार पण त्याच्यात होत नाही आणि जडत्वाचं पण. म्हणून लहान आपण आपल्या घरामध्ये आपण उपदेशी कुटुंब आहे, आपण लहान बालक आहे,
कुठंतरी जातो नातेवाईकाकडे, इकडं तिकडं त्यांनी एखाद्या देवतेचा कोणी प्रसाद दिला किंवा आपण लगेच घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण 8 वर्षाच्या आतल्या बालकाला विकल्प बाधतच नाही, लागतच नाही. त्याच्यामुळं त्याच्यावरती तो परिणाम होणार नाहीये. परंतु ते संस्कार असंस्कार लागतात म्हणून आपण ते जपायचं असतं किंवा आपण जपायला त्याला पण सांगतो किंवा आपण पण जपतो. परंतु खूप असं घाबरण्यासारखं त्यातलं काही नाहीये. त्याचप्रमाणे जर त्याच्याकडूनही बी काही लहान बालक असतं ते कॉक्रोच मारतं, उंदीर मारतं, असं काहीतरी आलंच तर त्याच्यामध्ये काठीण्य येण्याची शक्यता किंवा तो जडत्वाला जाण्याची शक्यता किंवा तो संस्कार डेव्हलप होण्याची शक्यता अजिबात नसते. परंतु ह्या ज्या गोष्टी संस्कार असंस्कारात मोडत असल्यामुळं आपण त्या गोष्टी जपायच्या असतात. तर कर्म हा जो विषय किती तरी मोठा आहे आणि त्या कर्मातूनच या साऱ्या गोष्टी होत असतात आणि कर्मामध्येच लोक सर्व अडकलेले. परंतु नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, हेतुक कर्म, अहेतुक कर्म अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण करून जर आपण तो विषय जर समजून घेतला तर नक्कीच त्यातलं जे कन्फ्युजन आहे किंवा त्यातले जे प्रश्न आहे किंवा त्यातल्या ज्या आपल्या अडीअडचणी त्या आपोआपच आपण बाहेर पडू त्यातून आणि अहेतुक कर्मापर्यंत आपण जावं. अहेतुक कर्म केल्यानंतर आपल्याला या सिद्धांताचा, या कर्माच्या छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करायची गरज पडणार नाही. कारण अहेतुक कर्म लागत नाही, अदृष्टपर कर्म लागत नाही ना. अहेतुक आणि अदृष्टपराक गेल्याशिवाय आपल्याला परमेश्वर पण भेटत नाही. आणि आपण जे आज सर्व करतोय ते फक्त परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने करतोय, परमेश्वर प्राप्तीसाठीच करतोय. तर मग आपण तेच का करू नये असा विचार करून अधिक फायद्याचं काय हा विचार जर आपण केला तर अधिक फायद्याचं फक्त अदृष्टपर भक्ती आणि अहेतुकच भक्ती आहे. ती जर केली तरच आपल्याला सर्वच बाजूनी फायदाच फायदा आहे. म्हणून आपण त्याचाच विचार करावा. परंतु ते मी सांगितलं लगेच तुम्ही करायला सुरुवात केली किंवा एखादं ठिकाणी स्थानावर गेले आणि एखादा विडा वाहिला किंवा काही विधी केला म्हणजे लगेच आपण अहेतुकाकडे जाऊ अशातला भाग नाही. ती प्रक्रिया आहे, एक बौद्धिक प्रक्रिया आहे. ती बौद्धिक प्रक्रिया ज्ञानावर आधारित आहे. जसजशी विचाराची प्रगल्भता तुमची वाढत जाईल, परमेश्वर वस्तू, ती परमेश्वराचं तत्वज्ञान, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्यातले नेमका फरक आणि कार्यकारण स्वरूप लक्षणे जसजसं तुम्हाला समजेल, कळेल, तसतसं आपोआपच आपण पुढे सरकू. हा एक भाग झाला. दुसरा भाग, कर्मराटीत राहत असताना आपण सुरुवात जरी आपली स्वार्थाने केली, हेतुकाने केली, कारण प्रत्येकाची सुरुवात भक्तीची ही दृष्टपरत होत असते की मला हे भेटावं, मला ते भेटावं, मला ते भेटावं. परंतु ज्यावेळेस आपण चिंतन करतो एखाद्या ठिकाणी वेळेस जेव्हा एकांत होतो की मी भक्तीला सुरुवात केली की मला त्यावेळेस घर नव्हतं, मग आता घर झालं, मला गाडी नव्हती, गाडी झाली, मुलं बाळ झाली, इस्टेट झाली, पैसा अडका झाला, सर्वच झालं. आता काय राहिलं? आता जर काहीच नाही राहिलं तर मग फक्त मला आता देवच व्हावा. प्रॅक्टिकल विचार करून त्यातून आपण जरी सरकलो व्यावहारिक दृष्टिकोनातून तरीही आपलं जी हेतू आहे साध्य होऊ शकतो. पण समाधान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते समाधान सर्व भेटल्यानंतर तरी प्राप्त हो. परंतु आजकाल मी सत्संगामध्ये जात असताना अनेक लोकांकडे बघितलं, सर्व आहे, भक्तीला लागले त्याच उद्देशाने 50-50 वर्ष झाले, त्यांच्याकडे आज बंगले, गाड्या, घोड्या सर्व आहे, असं काहीच बाकी नाहीये दुष्टपर बाह्य अंगाचं. पण तरीही परमेश्वर हवा ही अपेक्षा किंवा हा स्वार्थ किंवा ही भावना, हा हेतू त्यांच्यामध्ये निर्माण होत नसेल, याचा अर्थ काय? तर त्यांनी आजपर्यंत ज्या केल्या क्रिया त्या परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने म्हणजे अहेतुक किंवा अदृष्टपर झालेलीच नाहीये. आणि झाली नाही म्हणून परमेश्वराच्या ती स्वीकारात पडली नाही म्हणून त्यांच्यामध्ये हा विचारच येत नाही की आता मला तर काहीच नाही पाहिजे, मला सर्व भेटलंय, मग मला आता फक्त देवच भेटायचा राहिला, आता देवच भेटावा, हा भावना, ह्या उद्देश का येत नाही? तर अहेतुक क्रिया त्यांची घडलेली नसल्यामुळं आणि अहेतुक क्रिया केल्याशिवाय परमेश्वर स्वीकारत नसल्यामुळं त्यांच्यामधला हा जो बदल आहे हा घडत नसतो. मनुष्यामध्ये बदल आपण जर ठरवला आपल्यामध्ये बदल आणायचा किंवा बदल घडवायचा तर तो बदल आपोआप घडत नाही. त्याच्यासाठी कारणाशिवाय कोणतीच गोष्टी कार्य घडत नसतं. तसं अहेतुक बुद्धभजन किंवा अहेतुक मायापूर भजन हे कारण झालं आणि कार्य झालं परमेश्वर प्राप्तीचं, ज्ञानाचं आणि प्रेमाचे, हे दोन जे आहे परमेश्वर प्राप्तीचे साधनं त्याचं. तर कारणाशिवाय कार्याला येत नाही.
तर कार्याला आपल्याला अहेतुकाकडे अदृष्टापर जायचं असेल तर कारण आपलं अहेतुक भूतभजन किंवा अहेतुक क्रिया किंवा अहेतुक भावना निर्माण होऊन आपल्याकडून क्रिया घडणं गरजेचं आहे. आणि ती क्रिया परमेश्वर अहेतुक केलेला असल्यामुळे परमेश्वर स्वीकारतातच. आणि ती स्वीकारत पडली म्हणून तुमच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली. जर अप्रत्यक्षरित्या तुमच्या मनात ती भावनाच निर्माण होतच नसेल किंवा झालेलीच नसेल, आतापर्यंत आली नसेल किंवा होत नाही, तर याचा अर्थ आपण करतो जी क्रिया या साऱ्या दृष्टपरे अहेतुक न घडल्यामुळे त्या परमेश्वरापर्यंत गेल्या नाही, त्या पोचल्या नाही, त्या स्वीकारत पडल्या नाही, म्हणून आपल्यामध्ये ती भावनाच येत नाही. मग याचं चिंतन, याचा विचार जर करून आपण त्या क्रियेकडे सुद्धा त्या दृष्टीनं दृष्ट आणि अदृष्ट किंवा हेतुक आणि अहेतुक ह्या वर्गीकरणात जर बसवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्यामध्ये बदल घडेल. ज्यावेळेस तुमचा परमेश्वराला विडा अहेतुक म्हणजे परमेश्वर प्राप्ती व्हावी, माझं अनुसरण घडावं, माझं त्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हावेत, त्या अनुसरण सिद्धीत जावं आणि मला आता काहीच नको देवा, फक्त तूच हवा, याच्यासाठी हा विडा. ह्याच उद्देशाने, त्याच्यासाठी ती क्रिया, ह्याच उद्देशाने मग स्थानवंदन असेल किंवा अन्नदान असेल किंवा कोणतीही क्रिया असेल, ती जेव्हा घडत जाईल त्याच वेळेस परमेश्वरापर्यंत त्या पोचतील आणि परमेश्वराच्या स्वीकारानंतरच आपल्यामध्ये सुद्धा हा विचार, हा बदल आपोआपच घडायला लागेल आणि आपल्याला ते अधोरेखित सुद्धा होईल का कालचा आपला उद्देश, त्याच्यानंतरचा उद्देश आणि आजचा उद्देश आणि उद्याचा उद्देश हे आपल्याकडे स्पष्ट क्लिअर असेल. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थाने मग परमेश्वराचं सहाय्य का, तर त्या वेळेसच खऱ्या अर्थाने तुम्ही दैवराटीचे परमेश्वराचे व्हाल, योगक्षम वाम्यम. त्यावेळेस परमेश्वर तुमचं सर्व योगक्षम परमेश्वराची जबाबदारी राहील आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वराचं सहाय्य आपल्याला प्राप्त होईल. एकदा परमेश्वराचं सहाय्य झालं की आपल्यामध्ये नकारात्मक भावना, विचार येऊ शकत नाही, येणार नाही, आले तरी आपल्यापर्यंत ते पोहोचणार नाही. अशा अवस्थेला हे कर्म आपल्याला घेऊन जात असतं. म्हणून ते कर्म चुकीचं आहे किंवा कर्म खोटं आहे किंवा कर्म निष्पत्ती किंवा कर्म सिद्धांत हा खोडलेला आहे असं न समजता ते खरं म्हणून घेऊ नये आणि खोटं म्हणून सोडू नये. अशा पद्धतीनं त्या अवस्थेला आपण जेव्हा जाऊ त्यावेळेस मात्र नक्कीच आपण परमेश्वराच्या अगदी जवळ गेलेलो असू. आणि हा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. या सत्संगाच्या माध्यमातून मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करत की तुमच्या सर्वच क्रिया अहेतुक घडाव्यात, परमेश्वराने त्या स्वीकाराव्यात आणि तुमच्यामध्ये तो बदल घडून आपण सर्वच एकाच गडाचे किंवा एकाच रस्त्याचे पादचारी आहोत. तर त्या पद्धतीने एकमेकाला सहाय्य करून, शुभचिंतन करून त्या परमेश्वर प्राप्तीपर्यंत घेऊन जाऊ. आज हा कर्माचा सिद्धांत किंवा कर्माचा हा जो सत्संगाचे जे चिंतन आहे ते आपण संपवलेलं. पुढच्या सत्संगामध्ये मनुष्य देह होण्याचे कोणते प्रकार हे आपण बघणार आहोत. यात काही अजूनही काही कन्फ्युजन असेल तर आपण नक्की कळवा. या अगोदर मी एक रेकॉर्डिंग टाकलेली पण ते सत्संगामध्ये मोडत नाही. ते एक आव्हान किंवा विनंती वजा मंडळाची सर्व वाटचाल अशा पद्धतीनं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि त्यात कोणाला सहभागी घ्यायचा असेल तर नक्की कळवा. जिथं असेल तिथं तो प्रोग्राम, ती आपली ही जी अवस्था आहे ही बदलण्याची क्रिया, तो अभ्यासक्रम त्या पद्धतीनं आपण देण्याचा प्रयत्न करू. घ्यायचं न घ्यायचं हा सर्वस्वी आपला कड, जीवाचा कड आणि स्वातंत्र्य असल्या कारणाने प्रयत्न मात्र हा जीवाचा असायला पाहिजे आणि तो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगानेच असल्या कारणाने तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. यात नक्की सहभागी व्हा आणि या सत्संगाच्या माध्यमातून ज्या प्रतिक्रिया आपल्या येत असतात त्यांचे सर्वांचे आभार, अभिनंदन. असंच जे योग्य अयोग्य हे अत्यंत खिलाडू वृत्तीनं माझ्यापर्यंत पोहोचत चला. हे मी अनेक वेळा सांगितलंय, आजही सांगतोय. सर्वांना दंडवत प्रणाम.